गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज आहे आमचा डे 4 आणि आज ज्युनियर्सच्या मॅचेस होणार आहेत। आता मी रूममधनं निघालो आहेत, म्हणजे पप्पा आणि मी शेवटचे राहिलेलो, बाकी आमचे सर्व स्टुडंट्स पुढे गेले आहेत। तर आता आम्ही बस किंवा ऑटो बघतोय, आणखी बस आमची गेली म्हणून आम्ही तरी ऑटो स्टँडला चाललो आहोत आणि मग तिथून आम्ही जाऊ स्टेडियमवरती। मग तुम्हाला स्टेडियमवरती गेल्यावर भेटू। सी यू। आता आम्ही शेअरिंगची ऑटो केली आहे आणि आम्ही चाललो। आता आम्ही स्टेडियमवरती आलोय आणि आम्हाला हे बोलून एवढं लवकर उठवलं की तुमची यांना मॅच 8 वाजल्यावर तुम्ही कोण आले नाही तर तुमच्या प्लेयरला डिस्क्वालिफाय केलं जाईल आणि तुमचा नाश्ता पण संपला, हे असं तसं खूप काय काय बडबडले आणि आम्ही एवढं लवकर उठलो आलो आणि इथं येऊन बघतो तर अजून नाश्ता पण चालू झाला नाही आहे। मॅच तर आमची गोष्ट राहिली मग आता। आणि इथे आम्ही सगळे बघा असं भुताटक्यासारखे बसलेलो आहोत। हे बघा इथे झोपूनच गेली आहे आणि हे बघा सगळे कुपन घेऊन बसलेत। हे बघा जान्हवी, इथे रुद्रेश, पार्थ आणि मला तर एवढी झोप आली आहे ना की काय बोलूच नाही, सगळं एवढी झोप आली आहे। तर आता बघू कधी नाश्ता चालू होतो, चालू झाल्यावरती लगेच नाश्ता करू आणि मग लगेच असंच मॅचेस चालू होते। आणि आमच्यात आता फक्त 2च प्लेअरच्या मॅचेस राहिले आहेत, एक हा प्लेअर 1 आणि हा प्लेअर 2 आणि हा असंच आहे, प्लेअर 1 स्टाईल 1 ला आहे आणि प्लेअर 2 स्टाईल 2 ला आहे। आणि तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असणार की सगळे किती चांगले खेळले आहेत, सगळ्यांनी सगळ्यांचं बेस्ट दिलं आहे। सो आज पण बघू कोण त्या दोघी त्यांचं बेस्ट देणार, जे काय असेल रिझल्ट ते आम्ही एक्सेप्ट करू। मग पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू। हाय, तर आमची 1 मेंबरची मॅच झाली आहे, खूप छान खेळली ती, बट फर्स्ट राऊंड ती हारली आहे। आय डोंट नो तिची अजून एक मॅच ब्रॉन्झ मेडलसाठी होणार आहे की नाही। सो आता मी इथे येऊन बसले, सगळ्या बळांनी मस्त पिझ्झा विझा खाऊन झालेलं आहे, ते शूट केलं नाही कारण की फोन माझा थोडा बिझी होता। आणि आता मी परत हेअरस्टाईल करायला बसले माझी, तर आज या मेंबरकडनं मी हेअरस्टाईल करते। सो तुम्हाला मी दाखवते की काय हेअरस्टाईल करते आहे। पूर्ण झाली आजची। इथे त्यांच्या नावाने घेतले, बिलकुल थोडंसं सांगू इथे गर्दी नका करू। थँक्यू। हाय, तर आता आमचं मेडल सेरेमनी थोडीशी चालू होती, तर मेडल्स मिळाल्यात सगळ्यांना, मला पण मिळाला। हे बघा आम्हाला मेडल्स मिळालेत, माझे आणि माझ्या पप्पांचे काही स्टुडंट्स होते त्यांना पण मेडल मिळाले। तर त्यांना पप्पांनी लगेच जेवायला पाठवलं कारण की जेवण चालू झालं आहे। अर्धे जण गेले नाही, अर्धे जण गेलेत कारण की अर्ध्या जणांनी पिझ्झा खाल्ला आहे, त्याच्यामधली हिने पण पिझ्झा खाल्ला, आमची डरा तर पिझ्झा खाल्ला आहे। सो भूक नाही आहे आणि त्याच्या सगळ्यांमधनं मी एक स्लाईस खाल्ले, मी मागून पण घेतलेत काही, असं नाही की डायरेक्ट त्याने मला दिलेत, तर पोट भरले माझं थोडंफार। सो मी पण आता काही जेवत नाही आहे, जर भूक लागली तर परत काहीतरी ऑर्डरच करू आम्ही। तर आता सध्या ब्रेक आहे, लंच ब्रेक, तर लंच ब्रेक नंतर मॅचेस परत चालू होणार आहेत। त्याच्यामधली होबोची मॅच बाकी आहे, फक्त होबोची स्टाईल 2 आहे, तर तिची झाल्यावरती आम्ही सगळेजण फ्री होतोय। तर आम्ही बघू, आम्ही थांबलो तर तिथे थांबू किंवा डायरेक्ट जाऊ रूमवरती, फ्रेश वगैरे होऊ आणि मग थोडा रेस्ट करू आणि मग मला नंतर भेटूया। सी यू। तर आता होबोची पण मॅच झाली आहे
आणि होबोनी लिटरली मॅच वन साईड काढली आहे. तरी पण समोरची जी होती तिला विन दिलं, कारण की काल थोडंसं इश्यू झालेला. आम्ही म्हणजे आमच्या टीममधले मेंबर्स होते आणि मुंबईचे जे आमच्या टीमचे मेंबर्स होते ते थोडंसं जाऊन काही विचारत होते, काय त्यांना वाटत होतं. आणि थोडंसं एक भांडणं पण झाली ह्याचवरनं, याच गोष्टीवरनं की चिटिंग करतायत म्हणून. तर त्याच्यावरनं जे इकडचे मेन आहेत, इकडचे जे मेन आहेत त्या मॅमचं नाव मला माहिती नाही, पण त्यांनी सांगितलं की इकडे येऊन फक्त रायगडची टीम, मुंबईची टीम भांडणं करते, तुम्हाला रूल्स माहिती नाही, ब्ला ब्ला ब्ला, खूप काय बडबडत होती. म्हणून आज आम्ही कोण जाऊन काय बोललो नाही की असं असं आहे वगैरे, तुम्ही चिटिंग करताय. सो हे इकडे खूप शिटी गेम चालू आहे, खूप जास्त शिटी गेम चालू आहे. आणि होबोचं डोकं एवढं भिनसलं आहे का कायच बोलणार. आणि होबोला तर मी काय विचारलं जरी ना तरी होबो मलाच मारेल, दुसरा सराग माझ्यावरती काढेल. सो मी त्या गोष्टीला लेट गो करते. आणि आता आम्ही जर ठरवलं आहे की असं फालतूगिरी होत असेल तर आम्ही मॅच सांगताची पुढच्या वेळेसपासून खेळणारच नाही. उगाच आमचे पैसे वेस्ट होतात, आमची एवढी मेहनत वेस्ट जाते, सर्व वेस्ट जाते आमचं. मेडल सेरेमनी चालू आहे अजूनपर्यंत. ही मगाची आधीची होती, आता ही दुसरी वाली आहे. आणि होबोने डिसाईड केलंय की सगळ्यांचा सर्व संपवून जायचं, कारण की पर्सनल इश्यू. हे बघा स्टॅपलरचा पिना संपवते आता. आणि काय बनवलं सोबत दाखव जरा, चई दाखव दाखव दाखव. हो गो दीदी आमची, आमच्या ओपनिंगला ॲटिट्यूड आहे. जा मजा नहीं आ रहा है. त्यांचं काय चाललंय काय माहिती. कुठे ढकलचे, डायरेक्ट पेनला काय ढकलले, डायरेक्ट पेनला. हो बदम सिरियस. हाय, तर आता आमच्या मॅचेस वगैरे सर्व संपल्या आणि आम्ही आता म्हणजे तिथे चालू होतं थोडाफार मॅचेस, बट आम्ही निघालो कारण की आम्हाला तिकडे जेवायचं नव्हतं आणि मला रूमवरती लवकर यायचं होतं आणि आम्हाला बाहेर जेवायचं होतं. मग आता आम्ही हॉटेल शोधायला चाललो आहे. हे बघा आणि सगळे आहेत पाठी सोबत. हे हाय करा. सो आता आम्ही हॉटेल शोधत चाललो आहे. छोटंसं कुठलं तरी हॉटेल बघू, जेवू आणि डायरेक्ट रूमवरती. आम्ही आता वर्ध्यामध्ये मार्केटमध्ये घुसलो आहे हॉटेल शोधता आणि आम्हाला सेम टू सेम दिल्ली वाईब देतोय. बघा दिल्लीचा एक मार्केट आहे, सेम एक्झॅक्टली सेम असाच दिसतो, काही डिफरन्स नाही. मला भेटलाय आम्ही जो लावलाय, जो मॅपला लावलेला तो. आता बघू तो नक्की रेस्टॉरंट आहे का स्नॅक्स कॉर्नर आहे. होप सो की रेस्टॉरंट असू दे, प्लीज प्लीज. सो सी यू इन साइड. आम्ही आता जेवायला आलो, तर आम्हाला जेवायच्या ऐवजी आम्हाला स्नॅक्स कॉर्नर मिळालं आहे. सगळ्यांनी ऑर्डर दिल्यात मस्त मस्त. आणि रुद्रेश पेंगाटला आहे बघा. स्लिपिंग. मग रुद्रेश तुला कसं वाटतं सगळ्या मॅचेस संपल्यात तर? मस्त वाटते आणि मला मस्त नाही वाटत. का नाही मस्त वाटत? बिकॉज ऑफ आय नॉट गेट नसतो, आय डिड नॉट गॉट मेडल. अजून माझ्यापेक्षा बरोबर बोलला. गुड. मग रुद्रेश आता काय करशील?
अरे तुला तर सांगितलं तू हारला, तुला इथंच ठेवून यायचं. तुला ठेवला आम्ही इथे आता. थँक्यू मॅडम. ओके ओके. रुद्रेशच्या मम्मीने सांगितलं रुद्रेशला हारला तर तुला इथंच ठेवून यायचं रुद्रेशला. आणि तू मगाशी बोलला ना की आय डिड नॉट गॉट माय मेडल, ते तसं नाही ना, आय डिड गॉट मेडल असं येईल ते. सो आता आम्ही ऑर्डर केलंय. पप्पा इथे माझ्या साईडला बसले. आमची ऑर्डर आता येईल थोड्याच वेळेत. काय 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 नॉनव्हेज पाहिजे होता पण व्हेज खायला लागत आहे. सगळ्यांचा प्लॅन बी पण रेडी आहे. मग सो आता पार्टी. फ्राईड राईस पार्टी. फ्राईड राईस पार्टी. रुद्रेश पाटील सगळ्यांना पार्टी देतोय ना रुद्रेश. ओके. पप्पांना फोन लावून सांगा पप्पा मी पार्टी देतोय, मला मेडल नाही मिळाला. हा का? आत्ता बघा लागतो. हे लावतो लगेच छान. सो आता आमची ऑर्डर येईल, आमची डोरा आणि मग मी जेवू. आम्ही व्हेज जेवू जे नाश्त्यासारखं आहे. आणि मग आम्ही इथून जाऊ रूमवरती. मग तुम्हाला रूमवरती गेल्यावर भेटू. पार्थने आता स्वतःच्या आवडीने मसाला डोसा ऑर्डर केलाय. तर पार्थ मसाला डोसा कसा लागतोय तुला? मस्त लागतोय. मग संपवशील ना सर्व, पोटभर खाशील ना? नक्की. हा. आणि दीदीने पण मसाला डोसाच मागवलाय. दीदी कसा आहे मसाला डोसा? नक्की. तू पण पोटभर खाशील ना का पार्थ सारखंच लावून लावून? नाही ना. सो आता होबोची पण ऑर्डर आली आहे छोले भटुरेची. होबो प्लीज टेस्ट करून सांग कसा लागते. लिंबू पिळा. कर लवकर टेस्ट सांग. कसं आहेत? ओके की चांगले आहेत? ते तुला कसा वाटतं तुझा मसाला डोसा? चांगला आहे का? आणि आमच्या दोघांचे ऑर्डरच नाही. आणि आपण तिघच राहिलो ना, आपल्या चौघांना काहीच नाही ना. नाही बिचारे आपण. आणि हा ब्लॉगर बघा आज उजाडलाय परत. आता माझी ऑर्डर पण आली आहे, बटर डोसा, साधा बटर डोसा. हे बघा. So now I will try and I will let you know. मस्त आहे. तर मग तुम्हाला मस्त खाल्ल्यावरती भेटते. पप्पांचा आता फ्राईड राईस आला आहे, व्हेज फ्राईड राईस. कसा आहे पप्पा? आणि ही नुसती लिंबूच खातीये. आणि हा बघायचं काय खेळ झालेत. ते खायचं कामच कर. जान्हवी तुझा मंचुरियन फ्राईड राईस कसा आहे? मस्त आहे. तुला खरट नाही लागला? सो आता सर्वजण जेवतील आणि मग आम्ही जेवून जाऊ रूमवरती. देन सी यू लेटर गाईज. हाय, आम्ही जेवण घेऊन निघालो होतो. आता चाललो रूमवरती. बघा परत सेम मार्केट लागलंय आम्हाला. एकदम दिल्ली वाईब देणार आहे. सेम टू सेम. नाव वी आर गोईंग इन सी यू गाईज. तुम्हाला तर रूमवरती गेल्यावर भेटूया. टिल देन बाय बाय. One eternity later. हाय. तर आता आम्ही रूमवरती वगैरे आलो. सगळेजण सगळ्यात पहिले येऊन फ्रेश झालो. सो आता आमचा रूमवरती सुद्धा लास्ट डे आहे आणि आज आम्ही थोडंसं जागरण करू, थोडं एन्जॉय करू आणि लवकरच झोपून जाऊ, कारण की उद्या सकाळी आम्हाला लवकर रूम चेकआउट करायची आहे. सो आजचा ब्लॉग इथेच एंड होतो आणि वर्धा सिरीजचा हा डे 4 होता
आणि आज आमच्या मॅचेसचा हा डे 3 होता. सो आमच्या मॅचेस पण सर्व संपलेल्या आहेत आणि आता आम्ही रिलॅक्स झालो आहोत. सो तुम्हाला भेटूया उद्या. सी यू. गुड नाईट.